सकाळचे 9:30 वाजले होते आणि मी कामाला निघलो होतो. तर वैभव मला घ्यायला येणार होता. तर आम्ही शोरूमला आलो वैभव आणि मी. तर इथं आल्याबरोबर आम्हाला गाड्या लावायची कामं असते. तर गाड्या लावित होतो मित्रांनो सगळेजण. हे सादिक भाई गाडी लावित होते टेरेनोची आणि वैभव त्यांच्यासोबत गप्पा मारित होता. तर काढला मी व्हिडिओ मग गपकन. तर ते म्हणतो कशाचा व्हिडिओ काढतोय रे? मी म्हटलो काढा तुम्ही गाड्या लावा. तर इथं वैभवनी सगळ्या गाड्याचं व्हिडिओ केला. मी तिकडं ऑफिसमध्ये जात होतो सादिक बहीण मी. तर नंतर ऑफिसमध्ये जाता जाताच इथं मोबीन भाई भेटली. मग काय थांबलो तिथं. सादिक बहीण मी सगळे थांबलो तिथं. आबरार आलता, टिपू आलता. थांबलो आम्ही. तर इथं मोबीन भाई म्हटले काय करतो? तर वैभव व्हिडिओ करीत होता. इथं आबरार भाई चालले टिपू भाऊला घेऊन गाड्या लावायला बाकीच्या गाड्या. या आबरार भाईने तर डायरेक्ट 4 व्हीलरच घेऊन आलती 300 आज. तर गाडी त्यांनी सावळी त्या एका झाडाखाली लावली. आम्ही आलो गाडी बघायला तिची. आबरार भाईने तर गाडीचं लुकच बदलून टाकला होता. इथं 65 नंबर टाकला, गाडीची ब्लॅक काचा टाकल्या एकदम भारी. सगळे ऑफिसकडे गेलेत. वैभव मी पण गेलो मग. आपली ऑफिसचं नाव आहे मित्रांनो राज एंटरप्राइज शोरूमचं. तर ऑफिसमध्ये चाललो. येतो मोटरसायकल पण आहे बरं का. आणि आबरार भाई गाडी बाहेर घेत होती. सेलेरिओ तिची डिलेवरी होती ना, त्याच्यामुळं टिपून सगळे बाहेर चालले. हे आमचे मालक सलमान भाई हे बाहेर चालले होती. कोण काय करतं हे बघायला. तर या पा मित्रांनो आतमध्ये व्यारणा गाड्या आहे मित्रांनो, चांगल्या गाड्या आहे आपल्याकडे सगळ्या. तर तुम्ही कधी आले ना तर नक्की भेट द्या. भेटू आपण राज एंटरप्राइज शोरूमला नावास आहे ते. तर ही गाडी जाणार होती डिलेवरीला. याच्यासाठी आम्ही याला तयार करीत होतो मित्रांनो, चांगली साफसुथरी. तर सलमान भाई तर सगळ्यांवर लक्ष देत होती. काय काय काम झाली, काय चालू आहे. तर थांबलो मी तिथं मग. आणि नंतर यांची मदत केली मित्रांनो मी चांगली. तर मग नंतर काय होतं हे या विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे मित्रांनो आपला शोरूम. तर आम्ही नंतर गाडीची ट्रायल मारायला गेलतो. गाडी कशी चालती, काय पेट्रोल वगैरे आहे का हे चेक करायला. तर वैभव मी होतो. नंतर गाड्यांचं मित्रांनो कसा स्टॉक आहे आपल्याकडे गाड्यांचा, भरपूर गाड्या आहे मित्रांनो. तर मोबीन बहीण मी नंतर गप्पा मारायला लागलो थोड्या वेळाने. हे वैभव गाडी खाली उतरला गाडीची हवा चेक करीत होता त्यो. हे वैभव तिथंच एकत्र एकटा उभा राहून काय विचार करीत होता काय मी. त्याच्याजवळ गेलो मी. मोबीन बहीण त्याच्या गप्पा चालू झाल्यानंतर मोबीन बहीण त्याला विचारायला लागली काय विचार करायला लागला रे. हे टिपू भाई मी जसं बोलतो त्याची प्रॅक्टिस करीत होता. गाड्याची इन्फॉर्मेशन सांगायची. त्याला विचारलं भाऊ तू राहून दे. नंतर मोबीन भाई म्हटले या आबरार भाईचा सगळीच फोन चालू होता. कोणासोबत चालू होता काय माहिती. तर आम्ही सगळे इथं उभं राहिलो. आणि नंतर ही गाडी डिलिव्हरी केली मित्रांनो आम्ही. तर वैभवला इथं लगी मोटरसायकलीचा व्हिडिओ काढायला पाठवलं. आणि नंतर तिने स्टॉकचा व्हिडिओ काढला. वरतून स्टॉकचा व्हिडिओ काढत बसला एकटा. नंतर संध्याकाळी झाली. आम्ही सगळ्या गाड्या लावायला लागलो मित्रांनो परत. तर अशाच फोटो व्हिडिओ